आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। पुणे जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून 10वी परीक्षेच्या निकालात उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत आलेल्या खराबवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील नव महाराष्ट्र विद्यालयाचा 10वीचा निकाल दिनांक 8 मे 2026 रोजी जाहीर झाला आहे। दरम्यान सदरील विद्यालयाचा निकाल 96.87% इतका लागला असून कुमारी प्रियदर्शनी शहाजी इंगळे ही विद्यार्थिनी 97.20% गुण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे, तर भावेश लक्ष्मीकांत विस्पुते हा विद्यार्थी 95.20% गुण घेऊन द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे। शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मध्ये नव महाराष्ट्र विद्यालयात 10वीची परीक्षा दिलेल्या एकूण 256 विद्यार्थ्यांपैकी 248 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। त्यापैकी 84 विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत, तर 107 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, तसेच 52 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत, तर 5 विद्यार्थी पास झाले आहेत। दरम्यान यावेळी नव महाराष्ट्र विद्यालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे। सदर विद्यालयात 97.20% गुण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी प्रियदर्शनी इंगळे ही अत्यंत प्रतिभावान असून तिला भविष्यात जिल्हाधिकारी व्हायचं असल्याचे तिने आमच्या चॅनलशी बोलताना सांगितले आहे। ती खराबवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 7वीत शिकत असताना दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाली ते आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनलसाठी आनंद पाटील श्रीरामे, महाराष्ट्र प्रतिनिधी। नमस्कार, माय माऊली न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। तो आपला अल्प परिचय आम्हाला। नमस्कार, मी प्रियदर्शनी शहाजी इंगळे, खराबवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील रहिवासी असून मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी येथे 7वीच्या वर्गात शिकत आहे। माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव आहे नैना इंगळे मॅडम। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी तुला भाषणामध्ये बक्षीस दिलेलं आहे, तर ते बक्षीस स्वीकारताना तुला कसं वाटलं, काय भावना मनात आल्या? महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय महोदय भगतसिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते बक्षीस घेताना मला खूप आनंद झाला आणि त्याचबरोबर माझ्या मॅडमने आणि मी केलेले कष्ट, सर्वांचे सहकार्य मला आठवलं। जीवनामध्ये काय बनायचं तुला? मला जीवनामध्ये UPSC MPSC सारख्या परीक्षा देऊन IAS ऑफिसर व्हायचे, जिल्हाधिकारी व्हायचं। हो। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।